नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे सार्वजनिक ग्रंथालय पडत आहे बंद. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून 4 वर्षात जिल्ह्यातील 30 सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालय बंद झालेली आहेत. एकीकडे वाचन संस्कृती रोडावत आहे. पुस्तक हातात घेऊन वाचण्याची संख्या कमी होत आहे अशी चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र प्रशासन या सार्वजनिक ग्रंथालयाकडे लक्ष देत नसल्यामुळे आज सार्वजनिक ग्रंथालयाची संख्या सुद्धा रोडावत आहे. सार्वजनिक ग्रंथालय हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून ते व्यक्तिमत्व विकासात महत्वाची भूमिका ठरविणारे घटक आहेत. अनेक पिढ्या या ग्रंथालयांनी घडवल्या आहेत. अनेकावर येथील ग्रंथालयांनी वाचन संस्कार केलेले आहे. मात्र सार्वजनिक सरकारमान्य ग्रंथालयाची स्थिती काहीशी आजारी झालेली आहे. वाचनालय बंद पडत आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना वर्षातून 2दा अनुदान दिले जाते, तेही वेळेवर मिळत नाही. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या याकडे मात्र राज्य सरकार लक्ष देत नाही आहे. आणि यामुळेच आज सार्वजनिक ग्रंथालयामध्ये काम करणारा कर्मचारी आणि सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती पाहता आपल्याला आढळून येईल की प्रशासन, सरकार, राज्य सरकार या सार्वजनिक ग्रंथालयाकडे दुर्लक्ष करीत आहे. 4 वर्षामध्ये जिल्ह्यातील 30 ग्रंथालये बंद पडली आहे, तर सरकारी नियमाचे पालन न केल्यामुळे 17 ग्रंथालयाचे अनुदान बंद करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात शासन अनुदानित स्वरूपातील एकूण 204 ग्रंथालय आहेत. यातील 187 ग्रंथालयांना अनुदान मिळालेले आहे. जिल्हा ग्रंथालयाकडे जुन्या आणि नवीन अशा अनेक ग्रंथालयांना संग्रह आहे. यामध्ये अनेक जुनी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, दस्तावेज, साहित्य पुस्तके यासह विविध पुस्तकांचा समावेश आहे. या ग्रंथालयाकडे एकूण 1,07,591 ग्रंथ आहेत. या ग्रंथालयाची देखभाल करण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्त्व आजही आहे. समाजामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा बदललेला नाही. यामुळे आज सार्वजनिक ग्रंथालय आणि या ग्रंथालयाकडे येणारे वाचक अजूनही आहे, परंतु प्रशासन मात्र उदासीन आहे. सार्वजनिक ग्रंथालय या काळाच्या ओघात टिकण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय हे सुसज्ज यंत्रसामुग्रीने असणे आवश्यक आहे आणि यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक ग्रंथालयांना मदत करणे हे आवश्यक आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचा विकास होण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना यंत्रसामुग्री पुरवणे हे राज्य सरकारचे काम आहे, परंतु राज्य सरकार मात्र या सार्वजनिक ग्रंथालयाकडे दुर्लक्ष करत आहे आणि या तुटपुंजा अनुदानामध्ये सार्वजनिक ग्रंथालय कसे चालते याकडे सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही आहे. आणि या तुटपुंजा पगारामध्ये ग्रंथपाल आणि सेवक, त्याचप्रमाणे शिपाई हे कसे आपले घरदार चालवतात याकडे सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे आज ग्रंथालयाची फार वाईट अवस्था आहे आणि म्हणून वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.